आणि अजितदादांच्या या धक्कातंत्रावर शिवसेनेची पहिली अधिकृत प्रतिक्रिया. जाऊया उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेत. जैसे मैंने अभी अभी कहा, ये तो सिर्फ तमाशा है, नौटंकी है। इसका अर्थ यही है कि राष्ट्रवादी ने जो चेतावनी दी है कि हम तो करप्शन करेंगे, लेकिन अगर आप हमें सवाल पूछेंगे तो हम आपको भी रहने नहीं देंगे, यही इसका अर्थ है। और मुझे नहीं लगता कि ये नाटक ज्यादा देर तक चलेगा। लेकिन जैसे अभी मैंने कहा कि मैं मुख्यमंत्री जी को यही कहना चाहता हूं कि उन्होंने जो नाटक किया है राष्ट्रवादी ने, आप मजबूत रहिए और इस्तीफा स्वीकार लो, जनता स्वागत करेगी। क्या राष्ट्रवादी सरळ ब्लॅकमेलिंग करतात? तसंच आहे, कारण राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे घोटाळे बाहेर येत आहेत. प्रफुल्ल पटेल यांचा घोटाळा आता बाहेर आलेला, अजित पवारांचं तर 20,000 कोटी, म्हणजे काय आकलनाच्या पलीकडे सगळं, कल्पनेच्या पलीकडे सगळं चाललेलं आहे. आणि म्हणून यांची दादागिरी आणि यांचं ब्लॅकमेलिंग, ही टगेगिरी अशी नको, अशी टगेगिरी महाराष्ट्राला मान्य होणार नाही. आणि मुख्यमंत्र्यांनी धाडस दाखवावं, यांचे राजीनामे मंजूर करावे. मामला सामने आया कि जब तक एक दूसरी भूमि से बाहर नहीं आ जाता है, आपकी क्या होनी चाहिए। अगर आरोप होते हैं तो उसकी भी जांच होनी चाहिए। नाटक क्यों करते आप? नाटक क्यों करते? नाटक करने की कोई आवश्यकता नहीं, जांच होनी ना। अगर आप बेगुनाह हो तो साबित होने दो ना। बात करें तो किस तरीके से शिवसेना देखती है पूरा जो राजनीतिक माहौल फिलहाल तैयार हुआ है, शिवसेना क्या स्टैंड? शिवसेना ही क्यों, पूरी जनता देख रही है। और जैसे मैंने कहा कि ये तो एक तमाशा है, तमाशा है। मतलब अगर आप सवाल पूछेंगे तो मैं आपको भी हिला दूंगा, यही उसका ब्लॅकमेलिंग का अर्थ आहे। याचा अर्थ हाच झाला की आमची जी काही सगळी भानगडी आहेत, भ्रष्टाचार आहे, त्याची चौकशी कराल तर याद राखा, हा त्यातला गर्भित अर्थ आहे। नाही, मला एकच गोष्टीचं आश्चर्य वाटते की पंतप्रधान मनमोहन सिंग हे आतापर्यंत कधीच बोलले नव्हते। म्हणजे एवढा भ्रष्टाचार त्यांच्या काळामध्ये केंद्रात सुद्धा चाललेला आहे, त्या भ्रष्टाचाराबद्दल एक सुद्धा ब्र त्यांनी काढलेलं नाही। पण सामान्य माणसावरती जेव्हा ते ओझं टाकतायत, मग तो गॅस सिलेंडर असेल, डिझेल असेल, इतर काही करवाढ असेल, त्यावेळी त्या महागाईचं समर्थन करायला ते बरोबर बोलतायत। म्हणजे भ्रष्टाचाराबद्दल ते काही कारवाई करत नाहीयेत आणि बोलतही काही नाहीये। तर हे सगळ्यांची मिलीभगत आहे। म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की मुख्यमंत्र्यांनी धाडस दाखवावं आणि एका धाडसाने या सगळ्या तमाशावाल्यांचे, तमाशा हा शब्द मी कोणी तमाशा कलाकारांचा मी अपमान नाही करू इच्छित, कारण ते सुद्धा त्यांच्या कलेने पोट भरत असतात। पण हा जो काही तमाशा यांनी केलेला आहे, यांच्या धमकीला भीक न घालता त्यांचे राजीनामे मंजूर करावे। उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद संपलेली आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे हा सगळा तमाशा आहे, हे नाटक आहे। पण या क्षणाला काँग्रेसमध्ये सुद्धा घडामोडी घडायला सुरुवात झालेली आहे आणि वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पोहोचलेले आहेत। पुण्याहून ते निघाले होते, आता मुंबईला पोहोचलेले आहेत। त्यांच्याबरोबर प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि नारायण राणे सुद्धा वर्षावर थोड्याच वेळात पोहोचणार आहेत आणि त्या तिघांची बैठक सुरू होणार आहे। मुख्यमंत्र्यांनी अजून अजितदादा पवारांचा राजीनामा स्वीकारलेला नाहीये। अजितदादांशी मी बोलीन आणि मगच निर्णय घेईन, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। आपल्या सोबत आहे आमचा प्रतिनिधी विनोद तळेकर। वर्षा बंगल्यावर थेट जाऊया। विनोद, काय तपशील आहे, काय परिस्थिती आहे? निखिल सर, काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री वर्षावर पोहोचलेले आहेत। वर्षा बंगल्यावर पोहोचल्यानंतर त्यांच्याबरोबर काही मंत्री देखील या बंगल्यावर उपस्थित आहेत। सध्या 7 ते 8 मंत्री बंगल्यावर आलेले आहेत, अजून 3 ते 4 मंत्री येणं बाकी आहेत। महत्वाचे जे मंत्री आहेत नारायण राणे, त्याचबरोबर इतर काही मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे देखील आता वर्षा या बंगल्यावर पोहोचलेले आहेत आणि काही मंत्री आता येणार आहेत। या सगळ्या एकूणच पेच प्रसंगाबाबत खरं तर काय नेमका निर्णय काँग्रेस घेत आहे हे पाहावं लागणार आहे, कारण आता काँग्रेसची भूमिका महत्वाची ठरलेली आहे। राष्ट्रवादीच्या सगळ्या मंत्र्यांनी राजीनामे देण्याची एक जी भूमिका घेतलेली आहे, त्या सगळ्यावर काय नेमका तोडगा काँग्रेस काढते आणि त्याच्यानंतर काय नेमकी प्रतिक्रिया काँग्रेस देते हे पाहावं लागणार आहे। त्यासाठी ही महत्वाची भूमिका आहे। प्रत्येक मंत्र्यांना बोलवणं धाडलेलं आहे आणि सगळे मंत्री आता इथे गर्दी करताना आपल्याला दिसतात। अनेक मंत्री घाई गडबडीत आतमध्ये गेलेले आहेत। या सगळ्या घडामोडींवर लक्ष असलेले हे सगळे मंत्री जे आहेत, त्यातून काय या
बंगल्यावर आज जी बैठक सुरू आहे त्यात काय नेमका निर्णय होतोय ते पाहावं लागणार आहे. निखिल अगदी आपण बघू शकता पडद्यावर वर्षा बंगल्यावर सगळे मंत्री जमा होत आहेत. वर्षा बंगल्याच्याच दरवाजेचं हे दृश्य आहे. आतून गाड्या आतमध्ये चाललेल्या आहेत आणि आता थोड्याच वेळात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, पतंगराव कदम, इतर सर्व मंत्री, हर्षवर्धन पाटीलही कदाचित तिथे पोहोचतील. या सर्व मंत्र्यांची बैठक आता चालू होणार आहे आणि अजित पवारांनी जे धक्कातंत्र दिलेलं आहे, जो गुगली टाकलेला आहे, त्याला उत्तर कसं द्यायचं याचा विचार हे काँग्रेसचे नेते, महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते करणार आहेत. पण आता आपण या सगळ्या आमच्या 5 वाजेपासून सुरू असलेल्या कव्हरेजमध्ये थोडा वेळ इथे मी विश्रांती घेणार आहे आणि मी जी बॅटिंग गेले 3 तास करत होतो तिची जबाबदारी आता अलका दुपकरकडे सोपवणार आहे. हे आपलं कव्हरेज असंच चालू राहणार आहे. जेव्हा काही राजकीय घडतं तेव्हा IBN लोकमतला पर्याय नाही हे लक्षात ठेवा. दुसरं कोणतंही चॅनल अशा प्रकारे तुम्हाला पॉलिटिकल कव्हरेज देऊ शकत नाही. आज शरद पवार पहिल्यांदा IBN लोकमतशी बोलले, अनेक राजकीय नेते पहिल्यांदा IBN लोकमतवर आले, किरीट सोमय्या आले, अंकुश काकडे आले. अजित पवारांची पत्रकार परिषद लाईव्ह फक्त IBN लोकमतवर चालू होती. तेव्हा पॉलिटिक्स इज इक्वल टू IBN लोकमत असं आम्ही नेहमी म्हणतो, ते आज आम्ही सिद्ध केलेलं आहे. जाऊया या ब्रेक नंतर अलका दुपकरकडे. पहा फक्त IBN लोकमत.